लक्ष्मणी कमाल केली कृष्ण आलवा आलवा मातुनी भरते धावा कृष्ण आलवा आलवा मातुनी भरते धावा रांग तरंगणी चोरीत लोणी त्या ठिकाणी माझा कन्हैया थोडा मोठा झाला. बलराम कन्हैया थोडा अंगणामध्ये खेळायला गेला, खूप दूर गेला. आज यशोदेनं कन्हैयासाठी सुंदर सुंदर लोणी तयार केलं. लोणी तयार केलं आणि रोहिणीला सांगितलं, रोहिणी हाक मार माझ्या कृष्णाला, हाक मार माझ्या बलरामाला, त्यांना भूक लागली असेल. ताजं रोटी तयार केली, ताजी ताजी चपाती लोण्याचा गोळा. लगे रोहिणी गेली, रोहिणीने हाक मारली कृष्णा, अरे बलराम चलो, भूक लागली असेल ना. यशोदा मैयाने छान लोण्याचा गोळा तयार केला. त्या ठिकाणी ऐकलंच नाही, कृष्ण बलराम आले नाही. यशोदा म्हणली काय झालं, का नाही आले. रोहिणीने हाक मारलेली पाहिली, कोणी, यशोदेने. यशोदा म्हणलं तशी हाक मारायची की माझ्या कानाला, तशी नाही मारायची. कशी मारायची, कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कान्हा रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कान्हा रे कान्हा रे जग देई भेटी करेला देई भेटी करेला कान्हा रे कान्हा रे कन्हैया रे जग जेठी कान्हा रे कान्हा रे यशोदा मैया ने हाक मारली, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. कन्हैया राय जगजेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी वेळीले. येतवर होता संग अंग अंग लपविले. हाक मारली, काना पळतच आला. कन्हैया पळत आला, बलराम पळत आला. यशोदेने कान पकडले दोघाचे, आतमध्ये घरात नेलं. उद्मी नटखट चंचल चपल कुठे गेले ते, तुमच्यासाठी छान छान चपाती तयार केली, पापडासारखी रोटी, छोटा कन्हैया छोटी रोटी, लोण्याचा गोळा तर रोटीला लावला आणि माझ्या कन्हैयाच्या हातात दिली. कन्हैया भूक लागली असेल ना, एक कन्हैयाने हातात घेतली. बलरामाला एक रोटी दिली. बलराम कन्हैया अंगणात गेले, रोटी खाऊ लागले. तेवढ्यात एक कौवा आला, कावळा लोटी ले गया. हातातली रोटी कावळा घेऊन गेला. कन्हैया रडायला लागला. कन्हैया एवढा रडायला लागला तर त्या ठिकाणी कोण आला, मधुमंगल आला. आणि मधुमंगल म्हणला, यशोदा मैया काय झालं. कन्हैया रडता थांबेना. मधुमंगल म्हणला, थांबा, एक काम आपल्याकडे आयडिया आहे. काय आहे, एक उपाय आहे. काय नाही मैया, एक परात आण. यशोदा मैयाने एक परात आणली, त्यात पाणी टाकलं पाणी. आज मधुमंगल म्हणा, कन्हैया तू रडतो म्हणे, हो. मग तू हसला पाहिजे. हो हसलो पाहिजे. मग तू काय कर, पलिकून बस, मी अलिकून बसतो. मधात घेतली परात. आज मधुमंगल म्हणला, कन्हैया एक काम कर, आपण एक गाणं म्हणू. काय म्हणायचं, माझ्या मागं म्हण. मग मधुमंगल म्हणला, चांदू मामा आव आव, चांदू मामा आव आव, चांदू मामा आव आव. आला पाण्यात चांदू मामा दिसला. कन्हैया हसला. कन्हैया हसू लागला. मधुमंगलला म्हणला, बघ कन्हैया, चांदू मामा पकडणार, यशोदामैयाला दाखवणार. चांदू मामा पकडणार, यशोदामैयाला दाखवणार. मधुमंगल म्हणला, ए हात लावू नको, पळून जाईन तू. तू हात लावला गायब होईल. जसं कन्हैयाने त्या चांदूमामाला पकडण्याचा प्रयत्न केला, पाणी हल्लं का चांदूमामा गायब. पुन्हा कन्हैया रडायला लागला. मग लगेच त्या मधुमंगल म्हणला, एक काम कर, पुन्हा आपण चांदूमामा बोलू.
म्हण चांदू मामा आव आव, चांदू मामा आव आव, चांदू मामा आला आला आला. चांदू मामा दिसला, कन्हैया हसला. कन्हैया हसला की तो कन्हैया पकडायला जायचा चांदू मामाला. पकडला का तो गायब व्हायचा. पुन्हा रडता रडता थांबेना कन्हैया. रडते माझे बाळ, रडते माझे बाळ तारी समजावी तारा हिरा. 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 नाना परी समजावी तेरी मागील ते खाया देते. नाना परी समजावी तेरी मागील ते खाया देते. थापटोरी निझविते हालविते पडदा. रडते माझे बाळ तारी समजावी तारा हिरा. रडते माझे बाळ तारी समजावी तारा हिरा. रडते माझे बाळ तारी समजावी तारा हिरा. समजावी तारा हिरा. रडते माझे बाळ तान्हे समजावी तारा येना. नाना परी समजाविते मागे न ते खाया देते. थापटोने निजविते परिहार आईना. नाना प्रकारचे प्रयोग केले. कृष्ण रडता थांबेना. तेवढ्यात तिकडून राधा आली. तिकडून राधा आली तर कन्हैया हसला. कृष्ण काय हसला. सगळ्या गवळणी आल्या, गवळणी गोपी, आणि सगळ्या गवळणी म्हणल्या अरे राधा आम्हाला सांग, आत्तापर्यंत आम्हाला कृष्णाला मी काय केलं? आम्ही बिस्किट दिलं, चॉकलेट दिलं, कुरकुरे दिले, मुरकुल दिलं, तरी तो हसत नव्हता, आणि तू आल्यावर कसा हसला हे ना. तेव्हा राधा म्हणती ए गवळणी हो, ए गोपी हो, तुम्ही काय म्हणता? चॉकलेट घे कृष्ण्या, मुरकुल घे कृष्ण्या हे ना. त्या ठिकाणी काय घे? बिस्किट घे कृष्ण्या, चॉकलेट घे कृष्ण्या, मुरकुल घे कृष्ण्या. आणि त्या ठिकाणी लक्षात ठेवा असं म्हणता. अरे एवढं जमत नाही, याच्यासाठी ओ त्यागी येले भोग, याच्यासाठी ओ केला विषयाचा त्याग, सोडिला संसार माया तयावरी फार. याच्यासाठी संसारात राख रांगोळी केली, वाटोळं केलं, तेव्हा त्याची माया माझ्यावर फार. सोडिला संसार माया तयावरी फार, म्हणून याच्यासाठी एवढं केलंय, म्हणून तो माझ्यासाठी हसला. म्हणजे गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. आता कृष्ण बलराम मोठे झाले. मोठे झाल्यानंतर बालगोपालांना बोलवलं. सगळे प्रेंध्या श्रीदाम्या वाकड्या आहे ना, त्या मधुमंगल सगळे आले. कृष्णाने सगळ्यांना विचारलं का रे तुमची अशी कशी तब्येत आहे? अगरबत्ती छाप, तुम्ही असे पैलवान का नाही? आपले पुढे युद्ध करायचं आहे, पुढे आहे ना बलशाली बनायचं आहे, पुढे भक्कम बनायचं आहे, पुढे शक्तिवान बनायचं आहे, पुढे आपण चांगले दिसलो पाहिजे, तंदुरुस्त. अशा अगरबत्ती छाप नाही. आपलं दही आहे, ताक आहे, लोणी आहे, दूध खाल्लं पाहिजे आणि तब्येत चांगली झाली पाहिजे. एक म्हणला कृष्णा, मधुमंगल म्हणला कृष्णा दूध चाललंय डेअरीला, चटणी आमच्या ढेरीला. आमच्या आया काय करतात? ज्वारीची भाकर आणि चटणीचा ठेसा आणि खा आणि मरा. आम्ही काम करू करू मेलो, शेतामध्ये गाई ओळू मेलो, पण आम्हाला दूध कधी खायला मिळालं नाही, पाहायला मिळालं नाही. कृष्ण म्हणला जमणार नाही, जन्मसिद्ध आपला हक्क आहे तो, आपल्याला भेटलाच पाहिजे. का भेटत नाही? आपण काय करा, चौर प्रचार मंडळ स्थापन न करा. कृष्णाने एक मंडळ स्थापन न केलं. कृष्ण झाला अध्यक्ष, बाकी झाले सदस्य. आता एक काम करा, आपण चोरी चोरी खेळ खेळू. प्रत्येकाने घरी जा आणि दह्याची, दुधाची, ताकाची, लोण्याची चोरी करा. सगळे बालगोपाल घरी गेले. प्रत्येकाने चोरी चोरी करण्याचा अभ्यास केला. कोणी सफल झाले, कोणी विफल झाले, कोणाची पिटाई झाली, कोणी पकडले गेले. मधुमंगल पकडला गेला. मधुमंगलला एवढं मारलं, एवढी पिटाई केली, रक्तमंबाळ पाठ झाली मधुमंगलची. मधुमंगल लगेच कन्हैयाचा धावा करू लागला.
कृष्णा धावरे लवकरी संकट पडले बारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी धावरे लवकरी संकट पडले बारी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी मधुमंगलने कन्हैयाला हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी अरे तू आमोता कैवारी आले विघ्न निवारी. कृष्ण पळत आला. मधुमंगल तुला चोरी करण्याचा अभ्यास नाही, लेकरं शांत करा. कलमा आवाज येतो की नाही? लेकरं शांत करा. लेकरं तेच गप्पा मारले दोन. ते लेकरं शांत करा. कलमावरचा बोले गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम. चला त्या ठिकाणी माझ्या कन्हैयाने सांगितलं तुला चोरी करण्याचा अभ्यास नाही भैया है ना. चला आता काय करा, तुम्हाला खूप काही खायला देईल, माझ्या बरोबर चला है ना. याल तरी यार लागे याल तरी यार लागे तरी यार लागे याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे माझ्या मागे मागे आधी दे तू पोट भरी आधी दे तू पोट भरी पुरी म्हणाल तू बरी आधी दे तू पोट भरी आधी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तू बरी पुरे म्हणाल तू बरी. माझ्या कन्हैयाने सांगितलं तुम्हाला पोटभर खायचं ना, यार तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. चला माझ्या मागं मागं. ती घाटे खाऊ नका, हरभरे हरभऱ्याने पोट नसतं भरत. तुका म्हणे सांडा घाटे म्हणे घाटा म्हणजे हरभरा चोरून खाल्ला नाही पाहिजे. चोरून खाल्ला तर त्या सुदामासारखी अवस्था होते. म्हणून त्या ठिकाणी ते खायचं नाही. आपल्याला खायचं लोणी ताक दही. चला त्या ठिकाणी चला माझ्या मागे मागं. कृष्ण पुढे बालगोपाल मागे कृष्ण पुढे बालगोपाल मागे. एक गोपिका कन्हैयाची वाट पाहते आतुरतेने, कधी माझ्या घरी येईल, कधी माझ्या घरचं दही दूध ताक लोणी खाईल, मी माझ्या डोळ्याने पाहिल आणि डोळे भरून त्याचं तोंड भरून वर्णन करेल माझ्या कन्हैयाचं. डोळे भरून त्याला मी पाहिल. आणि साळी माठ मटकी अंगणात आणून ठेवली. दह्याने दुधाने ताकाने भरलेली डेरे बाहेर अंगणात ठेवले. कन्हैया तिकडनं आलेला आहे, बंसी वाजत आलेला आहे. बासुरिया छान छान बंसी वाजत आलेलं नृत्य करत कन्हैया आलेला आहे. कन्हैया पुढे बालगोपाल मागे कन्हैया पुढे बालगोपाल मागे आणि कन्हैया बंसी वाजत आहे. एवढी छान बासुरी वाजवली. त्या बासुरीच्या तानामध्ये ती गोपिका मग्न झाली. लांब एक लिंबाचं झाड होतं, झाडाच्या पाठीमागे लपून बसली. मी दिसता कामा नाही, मला कन्हैया दिसला पाहिजे. कसा येतो, कसा चोरी करतो, कसा दही खातो, कसा लोणी खातो, कसा ताक पितो, कसा दूध पितो, मी माझ्या डोळ्यांनी पाहणार. बासुरीचा आवाज मनरूपी मयूर नाचू लागला. ते गोपिकाचा मनरूपी मयूर नाचू लागला. तल्लीन झाली कन्हैयाच्या दर्शनासाठी, वेडी झाली कधी मला दर्शन होईल कन्हैयाचं. आणि काय म्हणते, मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा
मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार म्हणत आहे मेरा छोटा सा संसार हरी आ जाओ एक बार. प्रभू एकदा माझ्या घरचं माकण मिश्री दही दूध ताक दोन्ही खा. अंगणात सगळं ठेवलेलं आहे. कन्हैया आलेला आहे. कन्हैयाने सगळ्यांना सांगितलं उचला आपली आपली मटकी. प्रत्येकाने एक एक मटकी उचलली. दह्याने दुधाने ताकाने भरलेली. पटापटा सगळे खाऊ लागले. भुका लागल्या होत्या. म्हणजे कन्हैयाने पहिलं माकण खाल्लं. लोण्याचा तोडा तोंडाला लावला. इकडे तिकडे लावून घेतला. ती गोपिका पाहू लागली. हसू लागली. वा काय कन्हैया छान दिसतोय. माझा कन्हैयाचा काय शृंगार आहे. काय कन्हैयाची ती मोरमुकुट आहे. काय माझ्या कन्हैयाने कानात कुंडल आहेत. आणि त्या ठिकाणी पितांबर धारण केलेलं आहे. बैंशी धारण केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. पाहता पाहता डोळ्यातून धारण निघू लागल्या त्या गोपीच्या. गोपिका पाहतच राहिली. रडत राहिली. वा आज काय आनंद. जरी की पगड़ी बांधे हो जरी की पगड़ी बांधे वो सुंदर वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे हो की पगड़ी बांधे सुंदर कितना सुंदर लागे प्यारे कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे प्यारे कितना लागे प्यारा. हरि कान में कुंडल साजे सिर मोर मुकुट विराजे कानों कुंडल साजे सिर मोर मुकुट विराजे. सखिया पगली होती है जब ओठ पे बंसी बाजे सखिया पगली होती है ओठ पे बंसी बजाए. चंदा सावरा चंदा सावरा तारे बालवा कितना सुंदर लागे प्यारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे प्यारी कितना लागे प्यारा. कितना पगड़ी बांधे सुंदर लागे वाला जरी की पगड़ी बांधे सुंदर लागे वाला कितना सुंदर लागे प्यारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे हमारे बिहारी कितना लागे प्यारा कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. बोल कन्हैयाला लगी जय. माझा कन्हैया एवढा सुंदर दिसतोय की गोपिका आहे ना पाहता पाहता देवाना हरपली तानभुक हरपली तानभुक हरपून गेली. कृष्णाकडे पाहतच राहिली. माझ्या कन्हैयाने मटकी उचलली आणि त्यातलं माकण खाल्लं. पोटभर खाल्लं. बाकीच्याने दह्या दूध ताक लोणी सगळं खाल्लं. सगळ्यांचे पोटं भरले. माझ्या कन्हैयाने अशी आवाज दिला अशी हाक मारली. हजारो बंदर आले. हजारो वानर आले. हजारो माकडे येऊन टपकले. ते माकडाने सुद्धा खूप सहकार्य केलं होतं. कधी राम अवतारामध्ये कृष्ण म्हणतो यांनाही खायला द्या. आणि ते प्रत्येक बंदर माकडं वानर एक एक मटकी उचलली आणि प्रत्येकाने खायला सुरू केलं. त्यांचे पोटं भरले. आणि त्यांनी काय केलं माकडांनी काय केलं माकडांनी धम 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 सगळे डेरे फोडले. सगळे डेरे फोडले. आणि शेवटी त्या गोपिकांना काय झालं राग आला. आणि गोपिका यशोदाबाईकडे गेली. यशोदेला काय म्हणू लागली तुला येईल राग
येसू दे ग तुला येईल राग येसू दे तुला येईल राग येसू दे तुला येईल हो तुझ्या कानाला काहीतरी सांग तुझ्या कानाला काहीतरी सांग येसू दे तुला येईल राग येसू दे तुला येईल राग तुझ्या कानाला काहीतरी सांग तुझ्या कानाला काहीतरी सांग येसू दे येईल राग येसू दे तुला येईल राग येसू दे तुला येईल राग येसू दे ग तुला येईन राग तुझ्या कानाला काहीतरी सांग तुझ्या कानाने माझी माठ मटकी फोडली. आज घरानं सांगत असताना येसुदेने सांगितलं माझ्या कानाचं कारण करू नका. माझ्याकडे काय कमी आहे? दयाने दुधाने ताकाने सगळे डेरे भरलेले आहेत, रांजणं भरलेले आहेत, माझ्याकडे एक हौद भरलेला आहे तुपानी. त्यात कालच म्हशीचं एक वगैरे पडलं त्याला कोणी विचारी ना ते तुपाला. आणि तुम्ही तुमचं घराणा करता या माझ्याकडं घेऊन जा तुम्हाला काय पाहिजे तेवढं. माझ्या कानाची खोडी सांगू नका, घराणं सांगू नका. तुम्ही काय करा जे नुकसान झालं तेवढं माझ्या घरी घेऊन जा. माझ्या कानाचं घराणं सांगू नका. एक म्हणजे असं का? येसुदेला सांगितलं तर राग येतो. तिच्या खोडीचा मुलगा आहे, खरं बोलायला गेलं का सख्या मायला राग येतो. एका बाईचं एवढं मुलगा खोडीचं होतं, खोडीचं बदगं होतं, एवढं खोडीचं होतं. ते काय करायचं रस्त्यावर जायचं, तिकून कार आली दगड घ्यायचं ना अशी फेकून मारायचं काचाला. काचच फुटून आतमध्ये माणूस असायचं ना साहेबाच्या चष्म्याला लागायचं. न जाणे डोळा नाही फुटत, बरं झालं डोळा फुटत नाही. आणि तो साहेब यायचा घरी, ए बाई तुझ्या लेकराला सांग तुझ्या लेकराने खोडी केली, ज्या लेकराने माझ्या गाडीची काच फोडली. ती म्हणायची साहेब जाऊन द्या ते वेळच आहे, साहेब जाऊन द्या ते वेळच आहे. साहेब गेला निघून. दुसऱ्या दिवशी ते घरी रस्त्यावर गेलो, पुन्हा एक गाडी आली. असा नेम धरला, अशी दगड धरला, त्या काचावरच मारला फट दिशी. कसा मारला लक्ष ठेवा ना. असा फटका मारला काचावर, काचच फुटली. पुन्हा दुसरा साहेब आला, ए बाई तुझ्या लेकराला सांभाळ, त्या लेकराने खोडी केली, माझी गाडीची काच फोडली, तुम्हाला कळत नाही का संस्कार कसे दिले? साहेब जाऊन द्या ते वेळच आहे. हे वेळ कुठं गेलं माहिती का? तालुक्यात ठिकाणी. कुठे गेलं? शहरात ठिकाणी. गेलं वैजापूरला गेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिली काचाचा दरवाजा. पहिल्यांदाच पाहिला. कशाच्या दुकानाला काचाचा दरवाजा, आतमध्ये काचाचे मोबाईल, काचाचे आरसे, काचाचे सगळं आहे ना, सगळं काचाचंच, काचाचे कंदील पाहिले त्यांनी. असा नेम धरला म्हणे आता काचाचा दरवाजा तर फोडतोच, दरवाजा फोडून आतमध्ये दगड गेला पाहिजे, आतले सगळे कंदील फुटले पाहिजे, आतले मोबाईल फुटले पाहिजे, आणि ते जो मालक बसला ना तर त्याचा पण फुटला पाहिजे डोळ्याचा. असा नेम धरला की असा फटका मारला काचावर की काच तर फुटलीच, आतले मोबाईल फुटले, आतले ते काचा फुटल्या, आरसे फुटले. आरसे फोडून असा नेम धरला की तो दगड त्या साहेबा मालकाच्या चष्म्याला लागला. बरं डोळा नाही फुटला, चष्म्याची काच फुटली. पुन्हा तो साहेब आला, बाई लेकराला सांभाळ, लेकराला खोडीचं आहे, तिची खोडी तिने अशी खोडी केली. ते म्हणले जाऊ ना साहेब, ते जाऊ द्या ते वेळच आहे. ते म्हणलं अच्छा वेळ आहे, तुम्ही सारखं म्हणता ते वेळच आहे. हां किती वेळा वेळ म्हणता, आणि तुमच्या घरच्या काचा बरं फोडत नाहीत, घरच्या कंदिलाच्या फोडत नाही, घरच्या कपड्याच्या काचा फोडत नाही, आरशाच्या काचा फोडत नाही, फोटोच्या काचा फोडत नाही, आणि आमच्या बरं फोडत आहे सारखं येडच आहे. लगेच ती म्हणती साहेब ते थोडं एवढं येडं आहे, त्याला कळत नाही का घरचं आणि बाहेरचं. बघा आई सबदने करते ना आपल्या लेकराची, तशी यशोदा सबदने करते. यशोदा म्हणती माझ्या कृष्णाचं घराणा करू नका, तुम्हाला काय पाहिजे असेल घेऊन जा भरपाई, घराणा करायचं नाही जा. एका गोपीला राग आला, हिला वाटलं अच्छा यशोदेला सांगायला गेलं का राग येतो, खरं बोलायला गेलं का सकाळी मला राग येतो. आता आपण असं करू, आपण हुशारी राहू. कृष्ण आला काय खातो पाहू, दगड खातो का माती खातो. त्या गोपीने काय केलं, घरात काही ठेवलं नाही, घरात दही नाही, दूध नाही, ताक नाही, लोणी नाही, काही नाही. सगळ्या मटक्या उचलल्या, लांब शेतात नेऊन ठेवल्या ढोराच्या. कशात? आखाड्यावर ठेवल्या, तिकडं वाडग्यावर. आणि इकडे घरी आली, इकडे नाही, या घरात घुसला,
घरात पाहिलं दही नाही, दूध नाही, ताक नाही, लोणी नाही. हे घर आहे का मसन वाटा? काय कामाचं घर? घरात खायलाच काही नाही. कन्हैया मला इथं खोडी करतो, इथं अशी खोडी करतो, तिला कळलं पाहिजे. लगेच कन्हैया गेला. त्या गोपीची त्या ठिकाणी मुलगी झोपलेली होती खाटेवर. गेला त्या मुलीची वेणी घेतली, खाट्याला बांधली खाली, खाट्याला खाली बांधली आणि कानात गेला हव्वा हव्वा म्हणला पळून गेला. त्या मुलीची वेणी ओढल्या गेली. ती म्हणली आया आई मला भूताने पकडलं, आई बघ मला भूताने पकडलं, आई बघ मला आहे ना हव्वाने पकडलं. आई म्हणली हवा बिवा काही नाही, हक्का नाहीच हवा बनलाय. लगेच गेली यशोद्याकडे गेली, घरानं सांगितलं माझ्या तुझ्या कानाने खोडी केली. पुढे गोपाल कृष्ण भगवान. दुसरी म्हणली कन्हैया तुझ्या आईला सांगितलं का राग येतो, तू माझ्याकडे घरी येऊनच पहा, तुला मी काय खायला देत नाही पण तू येऊनच पहा. लगेच सगळ्यांना सांगितलं हिचा घर नंबर घ्या बरं, लई बोलती, हिचा घर नंबर गली नंबर पहा, फोन नंबर घ्या, चला हिच्या घरी. सगळे तिच्या घरी. आणि तिचा मोठा वाडा, पोकळ वासा, वारा जाय भसा भसा. मोठ्या वाड्यातली ती गोपी. मोठ्या वाडा होता, मोठ्या वाड्याला मोठा दरवाजा, असं मोठी आगळ. तिने लगेच दरवाजा बंद केला, कृष्ण येईल म्हणून दरवाजा बंद केला. आतून आगळ लावली. मला आता कसं येतो पाहूच, कशी चोरी करतो पाहूच, कसा काय खातो पाहूच हे ना. लगेच कृष्ण आला. उघडदार आता उघडदार ती म्हणे उघडणार नाही कन्हैया, तू काय करतो, खोडी करतो, तुझ्या आईला सांगितलं का राग येतो. उघडदार, तुझ्या बापाचं घर आहे का, उघडलंच पाहिजे. नाही उघडलं ना बघ गोडी गोडी सांगतो मी काय खोडी करील. ती म्हणली काय करायचं कर, मग धमकी देतो का, कर काय करायचं कर, मी पाहिल तू काय करतो. बघ दरवाजा उघड बरं, मला आतमध्ये भूक लागली आहे, मी लोणी खाणार आहे, दही खाणार, ताक पिणार, उघड. नाही म्हणले मी नाही उघडणार, तुला काय करते कर. कन्हैया म्हणलं बघ लक्षात ठेव मी काय करील, कर. माझ्या कन्हैयाने काय केलं, तिचे सगळे वास्त्र सोडले, गाईला पिऊ लागले, एक थेंब सुद्धा दुधाचा मिळाला नाही. बघ तुला माहिती आहे का, मी सगळे वास्त्र सोडले, गाईला पिऊन गेले, तुला एक दुधाचा थेंब मिळणार नाही. ते म्हणजे नको मिळू दे, मी उघडणार नाही. एवढी हट्टी. नाही दरवाजा उघडला. कृष्ण म्हणला उघड. बघ दुसरी अशी खोडी करल, तुला गोडी गोडी सांगतो उघड, तू नंतर उघडशील, नंतर बोंबलत बसशील, उघड लवकर. ती म्हणजे नाही उघडणार, तुला काय करते कर. तिने काय केले माहिती कन्हैयाने, कन्हैयाने असं केलं, बाहेर झोपला होता म्हातारा, तिचा सासरा मोठा ढेरीचा, घेतला ताकाचा डेरा, फोडीला सैराट तयारी, परवाला माझ्या घरा, परवाला माझ्या घरा, माझ्या घरा. बाहेर झोपला होता म्हातारा, झोपला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, घेऊन ताकाचा हो डेरा, फोडीला सैराट तयावरी, परवाला माझ्या घरा, बाहेर झोपला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडीला सैराट तयावरी. असा ताकाचा डेरा घेतला, त्या डेरीवर धम दिशी आवाज झाला आणि म्हातारा मोठ्याने ओरडला, मेलो, वाचवा रक्षा करा. म्हातारा थंडीने, पहिली थंडी आणि ताक थंडगार. म्हातारा मेलो रे बापा वाचवा. लगपट दिशे दरवाजाकडून बाहेर आली. पाहिलं तर माझं म्हातारा मेलं असतं. पळत यशोदेकडे गेली. यशोदेला सांगितलं, यशोदे ग तुला येईन राग, तुझ्या कानाने खोडी केली. काय खोडी केली, अशी केली. मग यशोदेला रागच आला. यशोदेने सांगितलं कृष्णा तुला ताकीद करते, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. हे गवऱ्या घरी बोबाट उठला, बोबाट उठला, उठला, मात दुधाचे फोडू नको रे. बोबाट उठला, मात दुधाचे फोडू नको रे. कृष्णा तुला मी आना
तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको राजीत तुझा पितानंद मारतयाचा खाऊ नको मारतयाचा खाऊ नको मारतयाचा खाऊ नको आली गवळ कपटी राधा तुझ्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको यशोदेने कन्हैयाला सांगितलं, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको, राधेच्या तू नादी लागू नको, नंदबाबाचा मार खाऊ नको असं सांगितलं का लगेच दरवाजा बंद. कृष्णाला टाकलं आतमध्ये घरात, दरवाजा बंद, दर्शन बंद. सगळ्या गोपिका परेशान झाल्या, हैराण झाल्या. कृष्ण बाहेर येत नाही, दर्शन होत नाही. यशोदेकडे सगळ्या येऊ लागल्या. यशोदेला म्हणलं, यशोदा मैया कुठं आहे कन्हैया, यशोदा मैया कुठं आहे कन्हैया, आम्हाला दर्शन झालं पाहिजे का नाही. अरे जा तुम्ही घराणा करता माझ्या कन्हैयाचं, दर्शन नाही काही नाही, चला दरवाजा बंद, दर्शन होणार नाही, आता निघा, निघलो बाहेर. माझ्या कन्हैयाचं घराणा करता, अजिबात जमणार नाही, दर्शन नाही काही नाही, निघा. नाही नाही यशोदा मैया आम्हाला दर्शन करू दे ना, आम्ही दर्शनाचे लालची आहोत, आम्हाला काही कन्हैयाकडे मागायचं नाही, भीक पैसा नाही मागायचा, आम्हाला केवळ कन्हैयाचं दर्शन पाहिजे. यशोदा म्हणली अजिबात मिळणार नाही, जाओ दर्शन नाही काही नाही, घराणा करता कन्हैयाचं जा. माझी गोपिका परेशान झाली, कृष्णाच्या दर्शनासाठी ललाईत झाली. तिने विचार केला असे दर्शन देणार नाही यशोदा, आपण काय करू, यशोदेकडं गोवर मागायला जाऊ. गोवर म्हणजे सेन, हिंदीमध्ये शब्द गोवर आहे हे ना, सेन मागायला जाऊ टोपलीभर, मग कन्हैया पळत पळत येईन, मला दर्शन होईल, चला त्या निमित्त नाही. आधी गोपिका पळत गेली, यशोदेला म्हणाल, यशोदा मैया मला सेन दे ना टोपलीवर. मग जा गोशालेत, किती सेन पडले, जा टोपलीवर का किती नाही टोपल्या. ती गोपिका पळत पळत गेली आणि त्या गोशालेमधून सेन भरू लागली टोपलीत. सेन भरता भरता इकडं पाहते कन्हैया कधी येईल बाहेर, कधी मला दर्शन होईल. आणि टोपली भरता 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 एवढी टोपली भरली, टोपलीतून सेन खाली पडतंय. लक्ष कन्हैयाकडं हे ना, मज भेटी लागे जीवा लागली श्यास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. देवाची वाट पाहते कन्हैया कधी बाहेर येईल, असा येणार नाही. आपण पुकारा करू, कन्हैया आता माझी टोपली मला उचलत नाही, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. कृष्णा ए टोपलीला हात लाव, थोडीशी टोपलीला हात लाव भैया. मला टोपली उचलत नाही. कृष्ण आला पळत, अच्छा मला बोलवलं, मी तुलाच बोलवलं, टोपलीला हात लाव ना भैया, मला टोपली उचलत नाही. कन्हैया म्हणला ठीक आहे, टोपली उचलून देईन तुझ्या डोक्यावर. फुकट तर सेवन घेऊन चालली आमचंच, फुकट मला कामाला लावलं, तुझ्या बापाचं नोकर आहे का मी, फुकट काम करणार नाही, घेशी तवा देशी. मी पहिलं काय घेतो नंतर देतो. लगेच ती गोपी म्हणली तुला काय पाहिजे कन्हैया, जे पाहिजे ते दिलं दिलं दिलं. हे माझं सगळं तन मन धन तुला अर्पण, माझा सगळा वाहू हा संसार देवाबाई सगळं अर्पण केलं तुझ्या चरणावर. तुला काय पाहिजे सांग, धन दौलत संपत्ती सगळं तुझ्या चरणावर, सगळं तुझं घर, माझं काही नाही. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी लगेच लक्षात ठेवा, त्या ठिकाणी कन्हैया म्हणला ठीक आहे, मी एक काम करेल, एक शेणाची टोपली तुझ्या डोक्यावर देईल, एक लोण्याचा गोळा घेईन, कबूल म्हणे कबूल. एक शेणाची टोपली उचलून दिली डोक्यावर. हा एवढं जवळ पाहिलं कन्हैयाला, निकट एवढं जवळ पाहिलं, एवढी खुश झाली ती गोपी, वा आनंदित झाली. आनंद आहे ना, असा आनंदित झाली. आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे, एवढी आनंद विवल झाली आणि पाहतच राहिली कोण कन्हैयाकडे. तेवढ्यात पुन्हा पळत पळत गेली, पुन्हा टोपली आणली. कन्हैया ए हात लाव, पुन्हा टोपली उचलली. पण कन्हैया म्हणला तुला हुशार आहे, बडी चॅप्टर आहे, बडी चलाक आहे, लई मोठ्या टोपल्या घेऊन जाशील आणि शेणाच्या टोपल्या घेऊन जाशील, लोण्याचे